संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा भक्तिधाम चांदूर बाजार येथील वार्षिक गीता जयंती महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर पासून झाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या अभंगवाणीने करण्यात आली. यामध्ये संस्थेअंतर्गत अमरावती येथे जोडलेले संस्थेचे सर्व सदस्य तसेच संगीत क्षेत्रात विशारद असलेले गायक डॉक्टर श्री जिरापुरे सर, प्राध्यापक गजाननराव काळे सर, हरिभक्त परायण श्री झोंबडे महाराज, हरिभक्त परायण श्री पाखरे महाराज, सौ अनुराधाताई डोंगरे यांच्या अमृतवाणीतून संपूर्ण झाले. तबल्यावर प्रख्यात तबला वादक श्री मांडवकडे सर्व मृदुंगावर संस्थेचे गुरुकुलाचे विद्यार्थी संकेत गायकी यांनी साथ दिली. कर्यांचे निवेदन श्री गोपालभाऊ डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री सुधीर अढाव व श्री प्रफुल्लभाऊ चौधरी यांनी केले. यावर्षी प्रथमच संत श्री गुलाबराव महाराज यांची गुलाब गौरव कथा करण्यात आली. महाराजांच्या गाड्या अभ्यासिका सौ नैनाताई बच्चूभाऊ कडू यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली. कथेचे मुख्य यजमान व संस्थेचे सन्मान्य सदस्य सौ योगिताताई व श्री राहुल राऊत यांच्या दानराशीतून संपन्न झालं. कथेचे 7 दिवसाचे दैनिक यजमान सौ कल्पनाताई व श्री प्रमोदराव राऊत, सौ रंजनाताई व श्री संतोष विधाते, सौ शशिकलाताई व श्री जीवनराव कडू, सौ मीनाताई व श्री विनोदराव कोंडे, सौ आशाताई व श्री अरुणराव वरवट, सौ मीनाक्षीताई व श्री प्रतापराव देशमुख व सौ कल्पनाताई व श्री अच्युतराव उले होते. या कार्यक्रमामध्ये रोज सकाळी 5 ते 6 काकडा, 7 ते 10 गीता पारायण, 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 2 ते 5 गुलाब गौरव कथा व सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन संपन्न झाले. हरिकीर्तनामध्ये हरिभक्त परायण श्री शिवाजी महाराज मानकर, हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज पाटील, हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज देशमुख, हरिभक्त परायण नंदकिशोर महाराज खरात, हरिभक्त परायण श्री पंकज महाराज पवार, श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ, हरिभक्त परायण रामदास महाराज राजगुरू यांचे, श्री राजाभाऊ आढाव, श्री प्रदीप साहेबराव काळे, श्री कृष्णा श्रीधर बाबा आवारे, श्री गजानन खंडोकार, श्री बाबासाहेब लंगोटे, श्री धैर्यशील धवड व श्री प्रतीक विश्वासराव काळे यांच्या दानराशीतून संपन्न झाले. कार्यक्रमाचे गायनाचार्य हरिभक्त परायण श्री गिरीश शहाणे, श्री हरीश गोबाडे, श्री पुरुषोत्तम ठाकरे व मृदुंगावर श्री सोपान महाराज वाघमारे व संकेत गायकी यांनी साथ दिली. गीता पारायणच्या व्यासपीठावर हरिभक्त परायण श्री राजगुरू महाराज यांच्या मुखातून संपन्न झाले. काकड आरती श्री अढाव यांच्या नेतृत्वात तर हरिपाठ भक्तिधाम गुरुकुलचे विद्यार्थी यांच्या नेतृत्वात संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे दिनांक 10 डिसेंबर 2024 दशमीला यावर्षीचा वैकुंठवासी प्रफुल्लताई केशवराव ठाकरे ज्ञानेश कन्या पुरस्कार स्वातंत्र्य संग्रामी व सेवावृत्ती श्री हिरोळकर काका यांच्यातर्फे सौ यांना पुरस्काराचे दानदाते संस्थेचे मार्गदर्शक तसेच माजी अध्यक्ष माननीय श्री केशवराव दादा ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचा दुसरा पुरस्कार संस्थेचे संस्थापक वैकुंठवासी नानाजी इंगलो स्मृती शहीद पुरस्कार वीरपत्नी श्रीमती सरस्वतीबाई मासुतकर यांना पुरस्काराचे दानदाते संस्थेचे सन्मान्य संचालक माननीय श्री श्रीधरराव मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वैकुंठवासी डॉक्टर प्रभाकर अमीन उत्तम शेतकरी पुरस्कार जसापूर येथील उत्तम शेतकरी श्री विलासराव कोरडे यांना पुरस्काराचे दानदाते श्रीमती अनुराधाताई अमीन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कृत उत्तम युवा शेतकरी पुरस्कार मान्य आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या दानराशीतून येथील युवा शेतकरी श्री अमोल विलासराव शेळके यांना श्री मंगेश देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच श्रीमती सुरेखाताई ठाकरे पुरस्कृत उत्तम महिला शेतकरी पुरस्कार सौ रजनीताई बाबासाहेब रावणकर खरवडी यांना पुरस्काराचे दानदाते सौ सुरेखाताई ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित अमरावती जिल्ह्याचे शेतकरी आंदोलक व विचारवंत श्री चंद्रकांत वानखडे व संस्थेचे सर्व सन्मान्य संरक्षक सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे मोक्षदा एकादशीला भव्य 10 पालख्या व दिंडीचा गजरात शहर प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण श्री श्रीधर महाराज आवरे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे श्री त्र्यंबकराव बोवालू शिरला व तुकारामजी गजबे खराला या 2 महानुभावांचे वैष्णव पूजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाप्रसादाला चांदूर बाजार व पंचक्रोशीतील भाविक भक्त हजर होते. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक सदस्य संत गजानन महाराज समितीचे सर्व स्वयंसेवक व परिसरातील सर्व स्वयंसेविका यांच्या सहकार्यातून संपन्न. वैकुंठवासी डॉक्टर प्रभाकर अमीन उत्तम शेतकरी पुरस्कार जसापूर येथील उत्तम शेतकरी श्री विलासराव कोरडे यांना पुरस्काराचे दानदाते श्रीमती अनुराधाताई अमीन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कृत उत्तम युवा शेतकरी पुरस्कार मान्य आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या दानराशीतून येथील युवा शेतकरी श्री अमोल विलासराव शेळके यांना श्री मंगेश देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच श्रीमती सुरेखाताई ठाकरे पुरस्कृत उत्तम महिला शेतकरी पुरस्कार सौ रजनीताई बाबासाहेब रावणकर खरवडी यांना पुरस्काराचे दानदाते सौ सुरेखाताई ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित अमरावती जिल्ह्याचे शेतकरी आंदोलक व विचारवंत श्री चंद्रकांत वानखडे व संस्थेचे सर्व सन्मान्य संरक्षक सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे मोक्षदा एकादशीला भव्य 10 पालख्या व दिंडीचा गजरात शहर प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण श्री श्रीधर महाराज आवरे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे श्री त्र्यंबकराव बोवालू शिरला व तुकारामजी गजबे खराला या 2 महानुभावांचे वैष्णव पूजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाप्रसादाला चांदूर बाजार व पंचक्रोशीतील भाविक भक्त हजर होते. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक सदस्य संत गजानन महाराज समितीचे सर्व स्वयंसेवक व परिसरातील सर्व स्वयंसेविका यांच्या सहकार्यातून संपन्न. विशेष म्हणजे 7ही दिवस संस्थेची ज्ञानोदय विद्या मंदिरचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी संपूर्ण परिसरात पाणी मारणे व साफसफाई करणे, परिसरात रांगोळी टाकणे, कथा हॉलची व्यासपीठची व्यवस्था, साफसफाई, महाप्रसादाची व्यवस्था, पाहुण्यांची व्यवस्था व रोजची आरती प्रसाद व्यवस्थापन चोखपणे सांभाळले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र इंगोले यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. जन्मत लाईव्ह न्यूज करता मयूर खापरे यांची रिपोर्ट चांदूर बाजार.
Bye.